आपली एज्युकेशन लोन नाही, एनबीए आपली कॉलेज येत नाही. एकदा ऑफिसला भेटायला लगेच जाऊ, सांगा तिथे दरकर सर रजिस्ट्रार. कुठले काय रोल नंबर तुमची डिव्हिजन? मी फर्स्ट इयरला हा परवा आपली भेट झाली. बी डिव्हिजन. हा जरी येत नसलं तरी मला वाटतं नाव आपण टाईप करू शकतो तिथं. सूट माहिती का? नाही तिथं सांगा तुम्ही ते. नाही असं जरी येत नसलं ना आपण गेलो ना कोर्स डिटेल कॉलेजचं नाव टाकायला ऑप्शन येत नाही, तर कॉलेज म्हणायला लागते. हा बरोबर. मग ते आधी येत होतं, आता विचारायला. तुमची ब्रँच कुठली? एनटीसी. ब्रँच कॉलेजची इंजिनिअरिंग ब्रँच कुठली? इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्सला यायला पाहिजे. MBA विचारा तिथं ऑफिस मध्ये. Am I audible? Hello. Yes, sir. Please mention Yes, your sir. roll number in the chat box. Yes, sir. Yes, sir. लिहा की स्वतःचे नंबर तिकडे. 29 जण आत येऊन नुसतंच बसलेत बघा ना, काय करताय काय माहित आहे. Please mention your roll numbers in the chat box. We will start our session within 3 minutes. Till the time, if anybody wants to say something about our subject, so forum is open for you. And after 3 minutes, we will start to understand syllabus. आपण कंटिन्यू करतोय, ठीक आहे. Before that, if anybody wants to say anything, if you want to ask any kind of question, so forum is open for you for 3 minutes. For first 3 minutes. Hello. सर आपल्या सब्जेक्टच्या बुक मध्ये सगळं हेच आहे का? नोटबुक मध्ये नोटबुक मध्ये लिहायचं आहे का? हा सिलेबस वगैरे लिहा की आपण शेअर केलं नोट्स बर का. तुमच्या डिव्हिजनच्या टेलिग्रामच्या ह्याच्यावर लिंकवर क्लिक केल्यानंतर तिथं डिस्क्रिप्शन मध्ये जावं आहे ना. डिस्क्रिप्शन वरती क्लिक केलं की एक फॅकल्टी डायरी म्हणून ओपन होते, जिकडे सर्व फॅकल्टीच्या नोट्स म्हणा, व्हिडिओ लिंक्स म्हणा, प्रिव्हियस सेशन्सच्या आहे ना, त्या तुम्हाला भेटतात. बघितलं का ते? यस. Yes, sir. Yes, sir. So I have shared syllabus for our subject. From that and you can write it in your notebook. एक 200 पानी नोटबुक प्रिपेअर करा आहे ना प्रत्येक सब्जेक्ट साठी. आपल्या पण विषयासाठी करा. तिकडे बरेच काही नवीन शब्द तुमच्या ओळखीचे होण्याची शक्यता आहे आपल्या विषयामधून. इंग्लिश म्हणतोय आपण, ठीक आहे. So new words which will be coming, you will be coming across with, you can note it down, you try to find out. And Marathi meaning, Hindi meaning, that will be better for you to improve your vocabulary for our subject. Yes. मॅडम लेक्चर चालू आहे डिव्हिजन F. हॅलो. डिव्हिजन F वर लेक्चर चालू आहे माझं, आता चालू झालंय. हा तुम्ही सांगा, मी लाऊडस्पीकर वर केलंय. लाऊडस्पीकर वर केलंय, तुम्ही सांगा. पोरांना आवाज जाते तुमचा. हॅलो. हा सांगा जोरात. तुम्ही नोटीस सांगा तुमची, काय सांगायची. पोरांना आवाज जाते. 3 बॅचच्या F1 F2 F3 या तिन्ही बॅचच्या मेंटर आणि मेंटी असं एक लिंक येईल तुम्हाला. समजतंय का? बाकीच्यांना आवाज येतोय का? हॅलो. हो सर. हो सर. येतोय मॅडम, सांगा. आवाज जातोय त्यांना? 3 लिंक येतील करस्पॉन्डिंग बॅचने, त्या लिंकला जॉईन व्हा. मेंटर मेंटी सेशन आहे 4 वाजता. तर तुम्ही मेंटर मेंटी सेशन साठी तुमच्या प्रॉक्टर बॅच नुसार तुम्ही जॉईन व्हा. 3 लिंक तुम्हाला तुमच्या टेलिग्राम चॅनलवर येतील, अशी नोटीस आहे. समजलं का? हो. येस सर. 3 सेपरेट लिंक येणार ना? 3 सेपरेट लिंक येणार. हा 3 सेपरेट लिंक प्रत्येक बॅच साठी. F1 बॅच साठी वेगळी, F2 बॅच साठी वेगळी, F3 बॅच साठी वेगळी. तुमच्या बॅच नुसार, रोल नंबर नुसार त्या मेंटर मेंटी सेशनला जॉईन व्हा. ओके. थँक्यू.
So have you mentioned your roll numbers in the chat box? Let us start. Hello. Yes, sir. sir. Yes, sir. Here in first few sessions already we have started our subject universal human values, and in the last session I tried to explain why this subject is important and how this subject will play a vital role to become a human being. त्याच्यासाठी आपण चालू केलेलं आहे. इंट्रोडक्शन माझी मी तुम्हाला दिलेली आहे. सिलेबस स्ट्रक्चर ऑल्सो वी हॅव सीन. ओके, दिस इज आवर कोर्स कोड अँड कोर्स आउटकम्स ऑल्सो वी हॅव सीन. इज इट? आठवतंय का बघा? Yes, sir. And we started to understand what kind of points we have in our syllabus unit number 1, and that also we have started. आणि मला वाटतं ही स्लाइड संपली होती आपली. सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल बोललो होतो आपण. कंटिन्यूस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी, these are the basic human aspirations that also we have seen. So I'm moving towards next point of unit number 1. And now in student induction program we have seen 3 important things which are required in proper sequence. Let us try to understand what are these. And so right understanding, relationship and physical facilities. ह्याच्याबद्दल आपण स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये थोडंसं शिकलो आपण. आठवतंय का? हॅलो. येस. Yes, sir. Suppose somebody will ask you and how you can give a priority to these 3 words: right understanding, relationships and physical facilities. So right sequence is what? Right understanding, that will be at number 1, and relationship will be at number 2, and physical facilities will be at number 3. And this is the basic sequence, this is the basic priority. In this way we will have to prioritize these 3 words. And if we will be prioritizing these 3 words in proper sequence, so this will help us to understand basic requirements for fulfillment of aspirations of every human being, and he with their correct priority. Human being ची basic aspirations काय आहेत ह्या कळल्या का आता? Happiness and prosperity. And happiness and prosperity, these are the basic aspirations of each and every human being on this planet. And if really you want to make fulfillment of our basic aspirations, so you will have to prioritize and these 3 words with proper sequence. Correctly आपण त्यांना प्राधान्य द्यायला पाहिजे. राईट अंडरस्टँडिंगला पहिलं प्राधान्य जातंय बघा, दुसरं प्राधान्य रिलेशनशिप्सला जातं, तिसरं प्राधान्य फिजिकल फॅसिलिटीजला जातं. पण समाजामध्ये आता उलट्या प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय. आणि पहिला प्रेफरन्स हा फिजिकल फॅसिलिटीजला जातो. मैत्री जरी बनवायची झाली बघा, किंवा कुठलं पण एखादं नातेसंबंध जर आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर चेकिंग अँड फिजिकल फॅसिलिटीज. येतोय का लक्षात? हॅलो. येस. काही ठिकाणी तेच बघितलं जाते बघा. मुलगा किती श्रीमंत आहे, मुलगी किती श्रीमंत आहे, त्यांच्याकडे जमीन आहे का, त्यांच्याकडे गाडी आहे का, बंगला आहे का, हे बघितलं जाते. म्हणजे फिजिकल फॅसिलिटीज, नातेसंबंध जोडताना सगळ्यात पहिल्यांदा फिजिकल फॅसिलिटीज बघितलं जातं. सद्यस्थितीच बोलतोय मी, ठीक आहे. नंतर रिलेशनशिप जुळतात आणि मग अख्खं आयुष्य त्यांचं राईट अंडरस्टँडिंग मध्येच जात आहे नवरा बायकोंचं. तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. फर्स्ट प्रेफरन्स यू विल हॅव टू गिव्ह टू राईट अंडरस्टँडिंग. योग्य समजूत असली पाहिजे दोघांमध्ये म्हणू आपण. देन यू विल हॅव टू थिंक फॉर रिलेशनशिप अँड देन यू विल हॅव टू गिव्ह अ प्रायोरिटी टू फिजिकल फॅसिलिटीज. येते का लक्षात? देन ओनली यू कॅन एक्सपेक्ट हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी फ्रॉम युअर लाईफ. कळतंय का? हॅलो. येस सर. काय अडचण कोणाला? काय दुमत, वेगळं मत काय? समजलं का? जाऊया पुढे. हॅलो. येस सर. येस सर. येस सर. अंडरस्टँडिंग हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी करेक्टली. योग्य पद्धतीने हॅपीनेस म्हणजे काय आहे, प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, हे आपण समजून घेणार आहेत युनिट नंबर 1 मधून. वेअर युनिट नंबर 1 इज अबाउट इंट्रोडक्शन ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज, अ क्रिटिकल अप्रेझल ऑफ करंट सिनेरिओ. सद्यस्थितीला काय होतंय ना, सद्यस्थितीला हॅपीनेस म्हणजे काय आहे, प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, ही सद्यस्थिती पण काय आहे, आणि ऍक्च्युअल राईट करेक्टली
हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी काय आहे हे आपण समजून घेणार आहेत. येतं का लक्षात बघा. Last point of unit number 1 is method to fulfill the above human aspiration, understanding and living in harmony at various levels. आपण 4 लेवल बद्दल नेहमी बोलणार आहेत हा विषय संपोस तोपर्यंत. पहिली लेवल सेल्फ और इंडिव्हिज्युअल, सेकंड लेवल इज फॅमिली, आपलं कुटुंब, ठीक आहे. थर्ड लेवल इज सोसायटी, समाज, अँड फोर्थ लेवल इज नेचर. वी विल हॅव टू मेक अवेअरनेस ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ऍट 4 लेवल्स. ह्या 4ही लेवलला आपल्याला युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूचा अवेअरनेस आणायचा आहे. आणि देन ओनली वी विल फुलफिल above basic aspirations ज्या प्रॉस्परिटी अँड ह्युमन बिंग्स. प्रतीक सुतार, प्लीज डोंट ट्राय टू राईट एनिथिंग. प्रतीक, मी डिसेबल करतोय. थँक्यू व्हेरी मच फॉर रिमाइंडिंग मी टू डिसेबल दी अनोटेशन फॉर अदर्स. मी डिसेबल केलेलं आहे बघा. नाव यू कॅनॉट राईट एनिथिंग ऑन दी स्क्रीन. इफ यू वॉन्ट टू राईट एनिथिंग यू कॅन स्टॉप मी. ओके सर, मला लिहायचंय, मला काहीतरी दाखवायचंय स्क्रीनवरती, मग तुम्ही लिहा की तिकडे. बरं का प्रतीक हो प्रतीक, यस नो काय तर म्हणा की तिकडे. हॅलो प्रतीक आहेत का प्रणेश आहेत काय बघा. प्रतीक सुतार, एम आय ऑडिएबल? Yes, sir. Yes, sir. प्रतीक येस सर. तुम्हाला काय लिहायचं असलं तर मला सांगा की तिकडे आहे ना. सर थांबा, मला लिहायचंय काय तर स्क्रीनवर, मला बोलायचंय काय तर स्क्रीनवर, मग लिहा की तिकडे. नाही सर, चुकून क्लिक झालं. ठीक आहे, नो इश्यूज. ओके, थँक्यू. So have you understood what kind of points we have in unit number 1? Hello. Let us go to unit number 2. Yes, sir. Yes, Yes, sir. Okay. Now I am reading a title of unit number 2, Understanding Harmony in Human Being, Harmony in Myself. This is the title of unit number 2, where let us try to focus on one important word. That word is harmony. काय म्हणणार हो हार्मनी म्हणजे काय? हॅलो. हार्मनीचा असा एक अर्थ आहे बघा ना, सुसंगती, सुसंवाद. हॅलो. येस. Yes, sir. 12वीला असताना, 12वीला फिजिक्सला आपल्याला एक सिंपल हार्मोनिक मोशन होती का, आठवते का बघा. सिंपल हार्मोनिक मोशन. हॅलो. Yes, sir. येस सर. तर तिकडे ग्राफ कसा होता बघा. क्रेफ्ट ट्रफ काय म्हणायचं बघा ना, क्रेस्ट ट्रफ म्हणजे अँप्लिट्यूड वगैरे असं काहीतरी डायग्राम होती, आठवते का होती? Yes, sir. Yes, sir. तो जो काही ग्राफ होता आहे ना, त्या ग्राफला आपण काय म्हणलं, इट इज सिंपल हार्मोनिक मोशन. इट मीन्स एव्हरीथिंग इज इन लाईन विथ इच अदर. सगळं काही व्यवस्थित आहे ना. सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असतील तर त्याला आपण त्या गोष्टीला त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सगळं काही हार्मोनीमध्ये आहे. येतं का लक्षात? हा, तालमेल. हा, तालमेल साधत सगळं काही. येतं का लक्षात? बघा, सगळ्या गोष्टींचा ताल साधत, सगळ्या गोष्टीचा मेळ साधत, ताळमेळ ठेवत म्हणू आपण. तर तो मिनिंग आहे हार्मनीचा आहे. मग आपण युनिट नंबर 2 मध्ये आहे ना, वी विल अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय हार्मनी इन ह्युमन बिईंग. मानव जातीमधली हार्मनी काय असते आणि हार्मनी इन सेल्फ और माय सेल्फ ही काय आहे. सो हॅव यू अंडरस्टूड टायटल ऑफ युनिट नंबर 2? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Now I am reading first point of unit number 2, and understanding human being as a coexistence of an sentiment I and material body. Now I think for this point, Professor A.B. Chaunde sir has given one session in student induction program. आठवतंय का तुम्हाला? सेल्फ आणि बॉडी मध्ये त्यांनी बरंच काही सांगितलं तिकडे. हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, तर इकडे आपण समजून घेणार आहे की सेल्फ म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणतरी आहे ना, आय म्हणतो आपण त्याला, किंवा सेल्फ म्हणणार. आणि ही जी काही बाहेरची बॉडी आहे ना, फिजिकली जी बॉडी दिसते सगळ्या जगाला, ती बॉडी म्हणू आपण, जी मटेरियलनी बनलेली आहे, 5 पंचमहाभूतांनी बनलेली, असं काही ठिकाणी म्हणलं जातं बघा बॉडी आपली आहे. इट इज मटेरियलिस्टिक अँड अल्टिमेटली इफ यू विल मेक अनालिसिस, सो वी आर मेड अप ऑफ केमिकल्स. आपण सगळे केमिकल्सनी बनलेलो आहेत. पेशी वगैरे हे काय आहेत बघा ना, छोट्या लेवलला गेलो तर आपण केमिकल्सनी बनलेलो आहेत म्हणून.
Yes. Yes, sir. Different kinds of hormones you will find and in our body and त्यातलं एक हार्मोन आपण दोन हार्मोन बघा ना ह्याचा थोडासा सर्च करा ना गुगल वरून डोपामाइन and serotonin and dopamine and serotonin, these two chemicals are in our brain, and if these two chemicals gets released, what happens? We will be in excited mode. आपण एक्साइटेड मोड मध्ये जातोय, आपण आनंदित होतोय, ह्याला हॅपी हार्मोन्स पण म्हणतात. हॅलो, येतं का लक्षात? हॅपी हार्मोन्स. Yes, sir. Dopamine and serotonin, these are the two hormones in our body. We are calling these hormones as happy hormones. मग ते केमिकल्स रिलीज झाले पाहिजेत, लक्षात घ्या. देन ओनली वी कॅन फील अँड हॅपीनेस इन सेल्फ. हॅपीनेस हा बाहेर बाहेर नाहीये, लक्षात घ्या. हॅपीनेस हे आपल्या बॉडीच्या आतमध्येच आहे. आपण हॅपी होतो म्हणजे काय होतं बघा. येतं का लक्षात? बऱ्याचदा आपण बाहेर हॅपीनेस बघतोय ना, बाहेर बाहेर आपल्या आतमध्ये आहे तो हॅपीनेस. तो सेल्फ आणि त्या आय मध्ये आहे, लक्षात घ्या. अँड मटेरियल बॉडी जी आहे आपली, ही बॉडी, त्या बॉडीला फिजिकल फॅसिलिटीज लागतात आहे ना, भौतिक सुविधा ह्या बॉडीला लागतात. त्या सेल्फला, त्या आयला फक्त 9 व्हॅल्यूज लागतात. जिकडे आपण बघितलं ट्रास जी आरजीची एल. टी म्हणजे ट्रस्ट, आर म्हणजे रिस्पेक्ट, ए म्हणजे अफेक्शन, सी म्हणजे केअर, जी म्हणजे गायडन्स, आर म्हणजे रेव्हरन्स, जी फॉर ग्लोरी, जी फॉर ग्रॅटिट्यूड अँड एल फॉर लव्ह. these 9 feelings, these 9 values which are expected, required for I. त्या I ला ह्या फिलिंग्स लागतात. बॉडी साठी फिजिकल फॅसिलिटीज लागतात. हे आपण युनिट नंबर 2 मध्ये समजून घेणार आहेत. मग तिकडे काय म्हणतो हा युनिट नंबर 2, तर दोघांमध्ये दोन्ही ह्या गोष्टी आपण वेगवेगळ्या आहेत. सेल्फ वेगळा आहे, बॉडी वेगळी. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या समजून घेणार आहेत. बट देर इज को एक्झिस्टन्स, सहअस्तित्व आहे दोघांमध्ये. सेल्फ आणि ह्या बॉडीमध्ये सहअस्तित्व आहे. सेल्फ विदाउट बॉडी मिनिंगलेस आहे, ती डेड बॉडी म्हणणार आपण त्याला. येतं का लक्षात? हॅलो, येस. नुसतीच बॉडी आहे पण त्यात सेल्फ नाहीये, आय नाहीये, तर त्या बॉडीला आपण डेड बॉडी असं म्हणणार आहोत. आणि बिना बॉडीचा सेल्फ किंवा आय ह्याला एक्झिस्टन्स असेल का हो? हॅलो, विदाउट बॉडी आहे ना, कॅन वी इमॅजिन आय ऑर सेल्फ? इट इज अनरिअलिस्टिक म्हणू आपण. तिकडे मग आत्मा, प्रेत वगैरे असं काय बरंच काय आहे बघा ना, तिकडे आपल्याला जायचं नाहीये ना. आपण फक्त समजून घेतोय ना, सेल्फ अँड सेल्फ, I along with body, and there is meaning. Therefore we are considering it as coexistence. दोघं सहअस्तित्वामध्ये काम करतात आहेत, लक्षात घ्या ना. सेल्फ आणि बॉडी दोन्ही असतील तरच त्याला अस्तित्व आहे, तरच आपण त्याला ह्युमन बिईंग असं म्हणणार आहोत. येतं का लक्षात? हॅलो, यस. Yes, sir. मग पुढच्या लेवलला सेकंड पॉइंट वाचतो मी युनिट नंबर 2 चा आहे ना, अंडरस्टँडिंग द नीड्स ऑफ सेल्फ. मग या सेल्फच्या गरजा, आयच्या गरजा वेगळ्या आहेत. जिकडे आपण 9 व्हॅल्यू शिकल्या, ट्रासीजी, आरजीजीएल, ह्या 9 व्हॅल्यू ज्या काय आहेत त्या सेल्फ साठी, आय साठी लागणार आहेत. आणि बॉडी साठी ज्या काय आहेत त्या सुविधा असणार आहेत, लक्षात घ्या. मग इकडे आय आणि बॉडी मध्ये हॅपीनेस कुणाला मिळणार हो? हॅलो, हॅपीनेस त्या बॉडीला मिळणार का त्या सेल्फला, आयला मिळणार, त्या बॉडीच्या आतमध्ये असलेल्या? हॅलो, Self. Self. हा. मग इकडे 2 शब्द वापरलेत, सुख सुविधा. आपण शब्द उच्चारतो हा मराठीमध्ये, सुख सुविधा. हिंदीमध्ये पण तसंच आहे, सुख सुविधा. हा जो सुख शब्द आहे तो रिलेटेड, सुख वर्ड इज रिलेटेड विथ सेल्फ और आय, अँड सुविधा वर्ड इज रिलेटेड विथ बॉडी. दॅट वी विल अंडरस्टँड फ्रॉम युनिट नंबर 2. म्हणजे हॅपीनेस जी काही आहे, प्रॉस्पेरिटी जी काही आहे, बोथ आर फिलिंग्स, अँड दिस फिलिंग्स आर required to I, not for body. And for body we are considering only facilities. Physical facilities are required to body. हे कळलं का? हॅलो, yes. Yes, sir. Third point I am reading for unit number 2, that is understanding the body as an instrument of I.
I think this part also आहे ना Professor Chaunde sir has explained very nicely. I being doer, seer and enjoyer. इकडे करता कोण आहे बघा ना, ती बॉडी काम करते, ठीक आहे, बॉडीच्या माध्यमातून काम होतंय म्हणू आपण, पण हा करणारा तो सेल्फ आहे, तो आय आहे. आय त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो कोण सेल्फ आहे, आय आहे, तो करताय ऍक्च्युली आहे. डुअर तो आहे ना, डुअर म्हणजे डू ला ER लागलं बघा ना, जसं प्लेला ER लागलं तर प्लेयर म्हणतो आपण, तसं इकडे डू ला ER लागलं, डुअर म्हणजे तो करता झाला आहे. सी हा वर्ब आहे, त्या सी ला ER लागला नुसता, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतोय, पाहणारा. एन्जॉयर, एन्जॉय हे वर्ब घेतलं, त्याला ER लावलं तर एन्जॉयर म्हणजे उपभोक्ता आहे ना, भोक्ता म्हणलं तिकडे. भोगणारा कोण आहे इकडे आहे, तर तो आय आहे, लक्षात घ्या, असं मिनिंग आहे तिकडे. समजतंय का? हॅलो, आय बिंग डुअर, सिअर अँड एन्जॉयर आहे. पण इकडे आपल्याला ह्या गोष्टी न कळल्यामुळे एन्जॉयमेंट ही बॉडीला मिळते असं वाटतं आपल्याला, ठीक आहे, विच इज रॉंग आहे ना, विच इज रॉंग फिलिंग. most of the persons they are trying to get an pleasure म्हणू आपण, pleasure, happiness with the help of 5 senses. बरोबर काय हो? हॅलो, यस, येतं का लक्षात? 5 सेन्सेस आहेत आपले. डोळ्यांनी पाहतो आपण, नाकाने श्वास घेतोय ना, कानाने ऐकतो म्हणतो आपण, त्वचाला स्पर्श करतो, जीभ जी आहे ती चव सांगते आपल्याला. these are the 5 senses and with all these 5 senses some people they are trying to get a pleasure. It is called as sensual pleasure, which is wrong, because sensual pleasures are important in animal consciousness. येतं का लक्षात? हॅलो, काहीतरी म्हणलं मी. हॅलो, Yes. Yes, sir. कोणाचं काही दुमत असेल तर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ, यू कॅन से समथिंग, यू कॅन स्टॉप मी. ह्याच्याबद्दल काय अडचण? युनिट नंबर 2 स्लाइड नंबर 1. हॅलो, एनी इश्यूज, एनी क्वेश्चन? येस नो काय तर म्हणा की तिकडे पुढे जायचं का नाही, मी कसं कळणार मला? हॅलो, No, sir. येस सर. No problem. हा, नो प्रॉब्लेम. येस सर. हा, येस सर म्हणजे काय, प्रॉब्लेम आहे का नाही आणि काय समजायचं? येस सर, नो सर म्हणतात तिकडे, काय समजायचं? मी हे समजलं असं समजायचं का नो सर म्हणजे नाही समजलं असं समजायचं आहे? व्हॉट आय कॅन अंडरस्टँड फ्रॉम युअर येस सर, नो सर? No problem. व्हेरी गुड आहे ना, नो प्रॉब्लेम आहे. चला, सो सेकंड स्लाइड फॉर युनिट नंबर 2. we are trying to understand, once again I am repeating syllabus, I am reading next point for unit number 2, understanding the characteristics and activities of I and harmony in I. मग ह्या आय मध्ये पण हार्मनी असली पाहिजे, सेल्फ मध्ये पण हार्मनी असली पाहिजे. मग त्या आयच्या सेल्फच्या ऍक्टिव्हिटीज काय आहेत ते आपण समजून घेणार आहेत. अँड हाऊ टू मेंटेन हार्मनी इन आय, हाऊ टू मेंटेन हार्मनी इन सेल्फ, that we will understand. Next point I am reading, understanding the harmony of I with body. हा महत्वाचा पॉइंट आहे बघा. एकदा सेल्फ कळला, सेल्फ मध्ये हार्मनी कळली, नंतर ती बॉडी मध्ये पण हार्मनी असली पाहिजे. सो वी विल अंडरस्टँड आहे ना, आय अँड बॉडी सेपरेटली, अँड वी विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ टू मेंटेन हार्मनी इन आय अँड बॉडी. आय आणि बॉडी हे वेगवेगळे आहेत हे समजून घेणार आपण. नंतर ह्या दोघांमध्ये हे जरी वेगळे असले तरी दोघं पण को एक्झिस्टन्स मध्ये आहेत, सहअस्तित्वामध्ये आहेत. तर ह्या सहअस्तित्वामध्ये असताना ह्या दोघांना आपण एकत्रितपणे, दोघांमध्ये हार्मनी, तालबद्धता, लयबद्धता कशी आणता येईल त्याचं अंडरस्टँडिंग करणार आहोत. आणि तिकडे 2 शब्द वापरलेत बघा, संयम अँड स्वास्थ्य. संयम अँड स्वास्थ्य, मला वाटतं हे हिंदी शब्द असावेत. हॅलो, मराठी असतील तरी पण काय बघा ना, माहित नाही आता. सो संयम अँड स्वास्थ्य. सो संयम इज रिलेटेड विथ आय म्हणतोय मी, अँड स्वास्थ्य इज रिलेटेड विथ बॉडी. इन दिस वे वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड अँड हार्मनी इन आय अँड बॉडी. संयमी राहणारा हा त्या बॉडी मधला आतला आय किंवा सेल्फ आहे, लक्षात घ्या. संयमला मराठीत काय म्हणतोय आपण? अजून दुसरा शब्द संयम म्हणजे कशाला म्हणायचं? धीर. हा, धीर धरणे आहे ना, धीर धरणे आहे. एखाद्या गोष्टीची वाट पाहणे म्हणू आपण आहे, त्याला संयम असं म्हणतात.
आजकाल सगळ्या गोष्टी सगळ्यांना फास्ट पाहिजेत बघा, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आय नीड इट. संयम आपण ठेवत नाही आहे, तर संयम ठेवणे ही आईची कॅरेक्टरिस्टिक आहे म्हणू आपण, ओळख आहे म्हणू आपण. जर एखादा माणूस मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो आहे, संयमी असेल, पेशन्स असतील, तर ती व्यक्ती म्हणू आपण, ती व्यक्ती ही हार्मनी साधू शकेल. कोणासोबत? बॉडी सोबत, ते पण स्वतःच्या बॉडी सोबत. then only we can expect an positive result from our body, and that positive result from the body will be स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे रिलेटेड टू हेल्थ, त्याला आरोग्य पण म्हणूया आपण. यस. हॅलो. Yes, sir. करेक्ट अप्रेझल करता यायला पाहिजे आपल्याला. करेक्ट अप्रेझल म्हणजे योग्य मूल्यांकन करता यायला पाहिजे म्हणून आपण, योग्य मार्क्स द्यायला यायला पाहिजेत. कशाला? तर फिजिकल नीड्सला आहे. आपल्या भौतिक गरजा काय आहेत ह्या कळल्या पाहिजेत आपल्याला. अँड मिनिंग ऑफ प्रॉस्पेरिटी इन डिटेल. मला वाटतं हे पण आपण थोडंसं कव्हर केलं आपल्या इंडक्शन सेशन मध्ये. यस. Yes, sir. प्रोग्राम टू एन्श्युअर, आपल्याला खात्री करायची अशा एखाद्या कार्यक्रमाची जिकडे संयम आणि स्वास्थ्य ह्याचं मिनिंग आपण समजून घेऊ आहे ना प्रॉपरली. अशा उपक्रमांची आपण खात्री करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि तिकडे म्हणलंय ना, प्रोग्राम टू एन्श्युअर संयम अँड स्वास्थ्य. सो युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू इज एन्श्युरिंग अँड टू थिंग्स, संयम विच इज रिलेटेड टू आय अँड स्वास्थ्य विच इज रिलेटेड टू बॉडी. कळलं का युनिट नंबर 2? हॅलो. काय अडचण? क्वेश्चन असेल तर विचारा, अदरवाइज वी विल गो टू युनिट नंबर 3. एनी डाऊट? No, sir. Okay, let us move towards unit number 3. Yes, sir. Yes, sir. Now I am reading unit number 3, and title of unit number 3, understanding harmony in family and society and harmony in human relationship. This is the title of unit number 3, and let us try to understand what this exact title says. नेमकं काय म्हणतंय बघू आपण. आपल्याला पहिल्या युनिट नंबर 2 मध्ये आपण हार्मनी 2 गोष्टींमध्ये मिळवण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे सेल्फ अँड बॉडी. Once we will achieve harmony in self and body, then you will have to go to next level, that is family and society. And in family and society, you will have to properly maintain harmony म्हणू आपण. तिकडे मग सुसंवाद साधायचा आपल्याला बघा ना पुढच्या लेवलला. आणि इकडे मग डॅश करून वाक्य एक शब्द लिहिले तिकडे बघा ना, 4-5 शब्द आहेत. हार्मनी इन ह्युमन रिलेशनशिप्स. नेमकं नाते संबंध म्हणजे काय असतं ना, मानवामधलं नातं संबंध काय आणि त्याच्यामध्ये हार्मनी काय असते ना, दॅट इज अबाउट युनिट नंबर 3. and simultaneously from family we will move towards society. This is about unit number 3. काय अडचण? Hello. Title have you understood? No. Have you understood title of unit number 3? Yes or no? Have you understood title? Yes, sir. Yes, sir. Yes means you have understood title of unit number 3. Now I am reading first point of unit number 3, that is understanding harmony in family. आपल्या फॅमिली मध्ये सुद्धा ती लयबद्धता यायला पाहिजे. त्याच्याबद्दल युनिट नंबर 3 मधला फर्स्ट पॉइंट आहे, वी विल हॅव टू मेंटेन हार्मनी इन आवर फॅमिली. बेसिक युनिट ऑफ ह्युमन इंटरॅक्शन. फॅमिली म्हणजे काय हो? बेसिक युनिट आहे ते, जिकडे मानव इंटरॅक्शन करतात. इंटरॅक्शन म्हणजे संवाद साधतात म्हणू आपण. But nowadays situations are changing. We are talking very less. We are speaking very less. We are talking very less in the family. We are not interacting with our family members. And because of this, we are not able to achieve happiness and prosperity in our family. So today onwards, you start interacting with each and every family member. तुमच्या कुटुंबामध्ये जे काही फॅमिली मेंबर्स आहेत प्रत्येकासोबत इंटरॅक्शन करायला म्हणजेच बोलायला चालू करा. येते का लक्षात? हॅलो. येस. Yes, sir.
Second point I am reading for unit number 3, understanding values in human relationship. आपल्याला मानवी जे काही नातेसंबंध आहेत ते कळले पाहिजेत, त्यांच्यामधल्या व्हॅल्यूज कळल्या पाहिजेत, असं म्हणतो पॉइंट नंबर 2 ऑफ युनिट नंबर 3. मीनिंग ऑफ न्याय. न्याय म्हणजे इंग्लिश मध्ये जस्टिस म्हणू आपण. बघा, मीनिंग ऑफ न्याय अँड प्रोग्राम फॉर इट्स फुलफिलमेंट टू एन्श्युअर उभय तृप्ती. उभय तृप्तीला इंग्लिश शब्द आहे म्युच्युअल हॅपीनेस. होतंय का लक्षात? हॅलो, म्युच्युअल हॅपीनेस. येस Yes, sir. आपण फॅमिलीमध्ये जगत असताना, बरं का, तुमच्या बाबतीत झालं की नाही माहित नाही मला, ठीक आहे, आपण एक इमॅजिनरी कुटुंब आहे असं समजूया. ठीक आहे. तिकडे आई वडील आहेत आणि त्या आई वडिलांना 2 मुलं आहेत. ठीक आहे, 2 मुलं आहेत. मग ते एक मुलगा एक मुलगी असं कन्सिडर करू आपण. ठीक आहे. मग होतं कसं बघा, त्या पॅरेंट्स कडून मुलाला आणि मुलीला आहे ना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते. अँड बिकॉज ऑफ धिस, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, अँड दे विल ट्राय टू थिंक अबाउट न्याय. मग तिकडे न्याय मिळतंय का नाही असा विचार होऊ शकतो. तिकडे येतं का लक्षात मला काय म्हणायचं? हॅलो, न्यायाची भावना आहे ना कधी येते आणि कशामुळे येते? कारण की एकावरती अन्याय होत असतो, एकाला न्याय मिळत असतो म्हणू आपण, एकावरती अन्याय होत असतो, तर अन्याय ज्याच्यावरती होतोय त्याला कळलं पाहिजे, मग तो उभा राहतो म्हणू आपण, किंवा तो फाईट करतोय. आणि ते फाईटचं रिझन राहतं आपल्या फॅमिलीमध्ये. आणि हे कशामुळे होतं? तर डिफरन्सिएशन अँड डिस्क्रिमिनेशन, ज्याला भेदाभेद म्हणतो आपण, भेदभाव केला जातो. येते का लक्षात? हॅलो, येस. Yes, sir. हे भेदभाव झाल्यामुळे न्याय व्यवस्था, जी काही न्याय व्यवस्था आहे ती कोलमडते म्हणू आपण. मग ती न्याय व्यवस्था पहिल्यांदा घरात व्यवस्थित असेल तर मग बाहेर समाजामध्ये ती न्याय व्यवस्था जोरात असेल म्हणू आपण. ठीक आहे. आणि हे सगळं जर असेल तर आपल्याकडे एखादा असा प्रोग्राम पाहिजे, आपल्याकडे कार्यक्रम पाहिजेत. बघा ना, काही उपक्रम पाहिजेत आपल्याकडे. कशासाठी? टू फुलफिल, फॉर इट्स फुलफिलमेंट, टू एन्श्युअर उभय तृप्ती आणि म्युच्युअल हॅपीनेस यासाठी आहे. बघा ना, 2 भाऊ आहेत, 2 भाऊ आहेत, त्यांचे आई वडील आहेत, त्या आई वडिलांकडे काही प्रॉपर्टी आहे, जमिनीचा तुकडा आहे म्हणू आपण आहे. तर 2 भाऊ त्या जमिनीच्या तुकड्यासाठी भांडतात तिकडे. येतं का लक्षात? बघा का असं होतं? तर तिकडे त्यांना कळलंच नाही ना ह्युमन रिलेशनशिप्स काय आहेत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये भांडण झाल्यामुळे तिकडे आपली जी काही जमिनीचा तुकडा होता आई वडिलांचा, तर तो तुकडा तिकडे विभागला जातोय. मग इकडे डिवाइड अँड रूल आणि इकडे बाकीचे मग राज्य करतात म्हणून आपल्यावरती. येतं का लक्षात? बघा, आपलं कुटुंब हे विभक्त नाही झालं पाहिजे. लक्षात घ्या, आपलं कुटुंब हे विभक्त नाही झालं पाहिजे. जेवढं जास्त विभक्त होणार तेवढे जास्त आपल्या घराचे तुकडे होणार. घराचे तुकडे म्हणजेच प्रॉपर्टीचे तुकडे. आणि मग अनहॅपीनेस, मग तिकडे न्याय व्यवस्था, मला कमी मिळलं, ह्याला जास्त मिळलं. येतं का लक्षात? बघा, यस. फिजिकल फॅसिलिटीज ह्यांना जास्त मिळल्या, मला कमी मिळल्या, माझ्यावर अन्याय झाला. मग मीच माझ्या भावावरती तिकडे काय करतोय? केस ठोकतोय, केस टाकतोय ना तिकडे न्यायालयामध्ये. अन्याय झाला म्हणून तिकडे काय करतोय? बघा ना, केस टाकतोय. भावावरतीच केस टाकतात, बहीण भावावरती केस टाकतो, नवरा बायकोवरती केस टाकतोय, बायको नवऱ्यावरती केस टाकते. येस. हॅलो. Yes, sir. So we will have to Yes, sir. understand. बरोबर आहे. Therefore we will have to understand human relationships. मानवामध्ये जे काही नातेसंबंध आहेत ते जपले पाहिजेत. आणि हे फक्त मानवामध्येच होते, लक्षात घ्या. ऍनिमल्स मध्ये होत नाही हे. ऍनिमल्स मध्ये नातेसंबंध त्या ऍनिमल्सला कळत नसतात, ते कसे पण बिहेव करतात. येतंय का लक्षात? हॅलो. प्राण्यांमध्ये नाही, प्राण्यांमध्ये ही समज नाहीये. As a human being we have such kind of thinking, and therefore we can call ourselves as human. So have you understood meaning of उभय तृप्ती? उभय तृप्तीला म्युच्युअल हॅपीनेस म्हणजे मी फक्त माझाच घरामध्ये राहत असताना मी फक्त माझाच हॅपीनेस नाही बघायला पाहिजे.
माझ्या फॅमिलीमध्ये असलेल्या प्रत्येक फॅमिली मेंबर साठी मी हॅपीनेस त्यांना कसा मिळेल त्याच्यासाठी मी झटलं पाहिजे, झगडलं पाहिजे. त्याला उभय तृप्ती, म्युच्युअल हॅपीनेस असं म्हणतोय आपण. कळलं का? हॅलो. हो सर. Yes, sir. मग हे जे 9 व्हॅल्यूज आहेत त्याच्यामधले 2 व्हॅल्यू इकडे नोट केलेले आहेत बघा ना. ट्रस्ट म्हणजे विश्वास म्हणलं, रिस्पेक्ट म्हणजे सन्मान. ठीक आहे. ऍज फाउंडेशनल व्हॅल्यूज ऑफ एनी रिलेशनशिप. कुठल्या पण रिलेशनशिपची सुरुवात ही ह्या 2 व्हॅल्यूजनी होते. विश्वास असेल तर आणि तुमचा त्या व्यक्तीबद्दल आदर असेल तरच ती रिलेशनशिप तयार होते म्हणून. अदरवाईज रिलेशनशिप तयार होत नाहीत. येतंय का लक्षात? यस. Yes, sir. ठीक आहे. ज्यांची बॅटरी संपत आले त्यांनी बाहेर जाऊ शकता. मेसेज वगैरे टाकायची गरज नाही. दॅट इज डिस्टर्बन्स. अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ विश्वास, डिफरन्स बिटवीन इंटेन्शन्स अँड कॉम्पिटन्सी. इंटेन्शन्स म्हणजे हेतू म्हणतोय आपण, पर्पज म्हणा काय बघा ना, आणि कॉम्पिटन्सी म्हणजे क्षमता, capability and ability to do something. If somebody is having ability to do something in the family, we can call that person from our family, he or she is competent person. त्याला आपण कॉम्पिटंट पर्सन असं म्हणतोय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे ना काहीतरी करण्याची. येतं का लक्षात बघा. आणि ह्या दोन्ही मध्ये काय फरक आहे ना, हे इंटेन्शन्स आणि कॉम्पिटन्सी मध्ये काय फरक आहे तो आपण ह्या युनिट नंबर 3 मध्ये बघणार आहोत. काय अडचण इथपर्यंत? हॅलो. Do you have any kind No, of? sir. No, sir. No, sir. Let us go to next slide. Yes, sir. Yes, sir. So this is also part of unit number 3. I am reading next point of unit number 3. Understanding the meaning of सम्मान, difference between respect and differentiation. मगाशी मी म्हणलं ना भेदभाव. भेदभाव हेच मेन कारण आहे, लक्षात घ्या ना, अनहॅपीनेसचं. आज एखादा माणूस आपल्याला आनंदी दिसतोय, त्या माणसाकडे बघून आपल्याला आनंद व्हायला पाहिजे, पण असं होत नाही. आपल्याला काय कशामुळे होत नाही बघा. तो माणूस कसा एवढा आनंदी राहू शकतोय, असा आपण भेदभाव करून स्वतः दुःखी होतोय. येते का लक्षात? हॅलो. Yes, sir. If somebody is really happy, then in such cases what you will have to do, he or she is happy, so you also should become happy for him or her. त्यांच्यासाठी तुम्हाला पण आनंदी व्हायचंय, लक्षात घ्या. हा बघा ना, हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, ठीक आहे. हा ह्या धर्माचा, तो त्या धर्माचा, हा श्रीमंत, हा गरीब, हा काळ्या रंगाचा, हा पांढऱ्या रंगाचा, हे जे काही भेदभाव आहेत ना, ह्या भेदभावांमुळे प्रॉब्लेम आहेत बघा ना समाजामध्ये. हे भेदभाव ज्यावेळेस जातील, हे जाणं थोडंसं अवघड आहे, लक्षात घ्या. इमिजिएट नाही जाणार हे. आणि हे भेदभाव ज्यावेळेस जातील त्यावेळेस एंटायर वर्ल्ड विल बिकम वन फॅमिली. तिकडे मग हा ह्या देशाचा, तो त्या देशाचा, सच काइंड ऑफ डिफरन्सिएशन विल नॉट बी देअर. ऑल आर अन पार्ट ऑफ एंटायर वर्ल्ड, अशी तिकडे भावना येईल. बरोबर काय हो? हॅलो. येस. Yes, sir. अदर सॅलियंट म्हणजे ठळक म्हणलं तिकडे बघा ना, व्हॅल्यूज इन रिलेशनशिप्स. अजून काही ठळक अशा काही गोष्टी असतील, काही व्हॅल्यूज असतील एखाद्या नातेसंबंधामध्ये, तर ते पण आपण बघणार आहोत युनिट नंबर 3 मध्ये. युनिट नंबर 3 आहे ना, स्पीक्स अबाउट, टेल्स अबाउट अँड रिलेशनशिप्स and some part of society also will be covered by unit number 3. I am reading next point of unit number 3, that is understanding the harmony in society. समाजामध्ये पण ही लयबद्धता यायला पाहिजे. समाजामध्ये लयबद्धता कधी येणार? जर तुमच्या फॅमिलीमध्ये लयबद्धता आली. मग आपल्या फॅमिलीमध्ये ही लयबद्धता आली म्हणजे आपल्या आजूबाजूच्या फॅमिलीज मध्ये पण ही लयबद्धता येईल. आणि अल्टिमेटली समाजामध्ये ती लयबद्धता येईल. अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन सोसायटी. आज समाजामध्ये एखादी गोष्ट काय झाली की दंगे होतात, इमिजिएट कर्फ्यू लागतो, तिकडे पोलीस लाठीचार्ज करतात, बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे. ह्याला कारण परत काय आहे? समाजामध्ये असंतोष आहे, समाज हा सॅटिस्फाईड नाहीये.
because we are not able to understand what is the real meaning of happiness and prosperity. We don't know our basic aspirations. We are thinking only money is everything, and with this wrong assumption we are moving ahead, and because of this in society also you will find different kinds of issues. Yes, hello. Yes, sir. इकडे ब्रॅकेट मध्ये काहीतरी लिहिलंय बघा ना, सोसायटी बिईंग अन एक्सटेन्शन ऑफ फॅमिली. सोसायटी म्हणजे पण आपली एक फॅमिली आहे असं आपण ज्यावेळेस समजू, हे एक्सटेन्शन आहे फॅमिलीचं आपल्या, असं ज्यावेळेस आपण समजू त्यावेळेस समाजामधले प्रॉब्लेम निघून जातील. आपण घरातच आधी समजत नाहीत हे आपले सगळे फॅमिली मेंबर आपलेच आहेत बरं का, समाजाचं लांबच राहिलं आहे. Therefore, first of all, we will have to work on huge kind of tremendous kind of efforts we will have to give for our family. Then we can think an extended part of our family, that is society. Yes. जाऊया पुढे. Yes, sir. समाधानला सॅटिस्फॅक्शन असा अर्थ आहे, समृद्धीला प्रॉस्परिटी असा अर्थ आहे, अभय म्हणजे आश्रय देणे आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अभय? आश्रय देतो म्हणजे काय हो? कोणाला माहिती आहे का? एखादा एक्झाम्पल देऊन सांगता येईल का? व्हॉट इज मीन बाय अभय, आश्रय? आधार. हा, आधार. आधार देणे. व्हेरी गुड. हा, कसं आहे बघा ना, थोडस वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर आहे का तुम्हीच मला सांगा. तुमचा शत्रू तुमच्यापाशी आलाय आणि तो शत्रू तुम्हाला काय म्हणते बघा ना, तुमचा सपोर्ट मागतोय म्हणा किंवा तुमच्याकडून आश्रय मागतोय म्हणा, आणि तुम्ही त्या शत्रूचं त्याच आलाय ते शरण आलाय तुम्हाला म्हणा, काय म्हणणार बघा, सरेंडर आहे. युअर एनिमी इज सरेंडरिंग आहे, तो सरेंडर करतोय स्वतःला, शरण आलाय तुमच्या, आणि तुम्ही काय करताय? शरण आल्यानंतर तुम्ही त्याची हत्या करताय. चालेल का हे? इज इट राईट? Wrong, sir. No, sir. No, तो ऍक्च्युअल मिनिंग आहे ना, अभय आश्रय देणे, सपोर्ट करणे आहे. येतं का लक्षात बघा? सहअस्तित्व म्हणजे को एक्झिस्टन्स म्हणतोय आपण इंग्लिशमध्ये, असा शब्द आहे ना, सहअस्तित्व आहे. सहअस्तित्वाचा अर्थ काय बघा ना, मी आहे म्हणून हा माझी फॅमिली आहे. येतं का लक्षात बघा ना? फॅमिली आहे म्हणजेच मी आहे, ह्याला सहअस्तित्वाची भावना म्हणतात. मी आहे, माझी फॅमिली आहे म्हणून समाज आहे, समाज आहे म्हणून मी आहे. म्हणजे एकमेकांचं अस्तित्वाची ओळख, जाणीव, म्हणजे त्याला सहअस्तित्वाची भावना आपल्यामध्ये आली असं समजायचं आपण आहे. आणि त्याच्यानंतर मग नवीन एक डायमेन्शन, नवीन एक फिलिंग आपल्यामध्ये येईल, ती म्हणजे कॉम्प्रिहेन्शन आहे. कॉम्प्रिहेन्सिव्हनेस म्हणू आपण. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, अशी काही व्यापक असा दृष्टिकोन, व्यापक अशी भावना आपल्यामध्ये येईल, विच इज रिक्वायर्ड फॉर ह्युमन गोल. येतं का लक्षात? हॅलो. येस. Yes, sir. Yes, sir. काय अडचण? No, sir. No, sir. पुढचा पॉइंट वाचतोय मी. दिस इज द लास्ट पॉइंट ऑफ युनिट नंबर 3. व्हिज्युअलायझिंग ए युनिव्हर्सल हार्मोनियस, सुसंवादी म्हणलाय. ऑर्डर म्हणजे व्यवस्था म्हणा इकडे, योग्य अनुक्रम, किंवा ऑर्डर म्हणजे काय, व्यवस्था, असा पण अर्थ घेऊ शकतो आपण इन दी सोसायटी. मग समाजामध्ये योग्य व्यवस्था, आणि ती पण कशी, हार्मोनियस म्हणजे सुसंवाद साधणारी व्यवस्था, हे व्हिज्युअलाइज करायचं आपल्याला. हे आपल्याला ड्रीम आहे. हे येतं का लक्षात बघा ना? युनिव्हर्सल हार्मोनियस ऑर्डर तयार करणं, कशामध्ये तर समाजामध्ये. सगळं काही व्यवस्थित चाललंय असं चित्र पाहणे, त्याला म्हणायचं व्हिज्युअलायझिंग ए युनिव्हर्सल हार्मोनियस ऑर्डर. ऑर्डर म्हणजे व्यवस्था, सगळं काही व्यवस्थित चाललंय, सगळ्या व्यवस्था योग्य पद्धतीने काम करतात आहेत. मग ती पोलीस व्यवस्था असो, न्याय व्यवस्था असो, आरोग्य व्यवस्था असो, ह्या बऱ्याच काही व्यवस्था आहेत समाजामधल्या. येतंय का लक्षात? एज्युकेशन सिस्टम, ह्याला पण आपण शिक्षण व्यवस्थापन असं म्हणू आपण.
शिक्षण व्यवस्था पण व्यवस्थित चाललेले आहेत, हॉस्पिटल्स पण व्यवस्थित चाललेले आहेत, आरोग्य स्वास्थ्य हे सगळं व्यवस्थित आहे. येतं का लक्षात बघा. समाजामधल्या वेगवेगळ्या व्यवस्था ह्या हार्मोनियस पद्धतीने आहे, असं आपण पाहणार आहोत, व्हिज्युअलाइज करणार आहोत. व्हिज्युअलाइज म्हणजे बघणे. अनडिवायडेड सोसायटी म्हणजे अखंड समाज, एकच समाज आहे जिकडे समाजाचे तुकडे नाहीत झाले आहे. डिवायडेड सोसायटी म्हणजे जिकडे वेगवेगळे समाजाचे तुकडे झालेत, त्याला डिवायडेड सोसायटी म्हणू आपण. अनडिवायडेड सोसायटी, दॅट इज ऑल्सो आवर ड्रीम, अखंड समाज पाहणे. युनिव्हर्सल ऑर्डर म्हणजे सार्वभौम व्यवस्था. मगाशी मी म्हणलं आहे ना, एंटायर वसुधैव कुटुंबकम, असं मागच्या एखाद्या सेशन मध्ये कोणीतरी मेसेज टाकला होता बघा चॅट बॉक्स मध्ये. वसुधैव कुटुंबकम, अख्खं आपलं वर्ल्ड ही फॅमिली झाली पाहिजे. तसं झाल्यानंतर ते कसं असेल, अनडिवायडेड सोसायटी असेल, युनिव्हर्सल ऑर्डर असेल, म्हणजे सार्वभौम व्यवस्था असेल, फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड फॅमिली. आपल्या कुटुंबाकडून जागतिक कुटुंबाकडे जाण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि ते आपलं स्वप्न आहे ना, ते आपण पाहणार आहोत, व्हिज्युअलाइज करणार आहोत. आलं का लक्षात काय काय आहे इकडे? हॅलो, यस यस, हॅलो, एम आय ऑडिएबल? Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. 4-5 जणच असतात बरं का लक्ष देणारे, बाकीचे माहित नाहीत काय करतात. आपण त्यांचा विचार न करता चाललोय पुढे. मी जे काही मोडक्या तोडक्या भाषेत बरं का सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या. नसेल समजत तर विचारा, थांबवा मला, आहे ना, मी पण चुकू शकेल, ठीक आहे, ऍज अ ह्युमन बिईंग आहे. नाव लास्ट युनिट नंबर 4, शेवटचा युनिट आहे आपल्या सिलेबस मधलं. अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर अँड एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व म्हणजे काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि आपलं जे काही अस्तित्व आहे ते नेचर सोबत आहे, आणि नेचर सोबत आपण हार्मनी मेंटेन करत असू तर ते आपलं अस्तित्व आहे. जर ह्या निसर्गाचा ऱ्हास करत आहे ना, पर्यावरणाचा समतोल न साधत जर आपण असं जगत असू तर ते चुकीचं जगणं आहे आपल्याला, आपलं म्हणू, ठीक आहे. नेचर आणि आपलं अस्तित्व आहे, ह्या दोघांमध्ये सुद्धा हार्मनी आपल्याला आणायची आहे. अँड दॅट इज नथिंग बट युनिट नंबर 4. कळलं का? हॅलो, यस Yes, sir. Yes, sir. आणि होल एक्झिस्टन्स Yes, ऍज अ sir. को एक्झिस्टन्स. होल एक्झिस्टन्स म्हणजे सर्व काही, म्हणजे प्रत्येकाचं अस्तित्व लक्षात घ्या ना. होल एक्झिस्टन्स म्हणजे मी इंडिव्हिज्युअली माझं अस्तित्व माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या फॅमिलीचं अस्तित्व, माझ्या फॅमिलीचं अस्तित्व सोसायटीमध्ये, सोसायटीचं अस्तित्व नेचरमध्ये, आणि ह्या सगळ्याचं अस्तित्व एकत्रितपणे बघितलं तर आपण त्याला होल एक्झिस्टन्स म्हणणार आहे. आणि हे आपण कसं पाहायचंय? ऍज अ को एक्झिस्टन्स. हे सगळं सहअस्तित्वात आहे, सगळ्याचं अस्तित्व हे एकमेकांवरती अवलंबून आहे, त्याला म्हणायचं को एक्झिस्टन्स. माझ्या फॅमिलीचा आणि समाजाचा काय संबंध नाही असं म्हणून चालेल का? हॅलो, No, sir. माझ्या समाजाचा आणि ह्या नेचरचा काय संबंध नाही असं म्हणून चालेल का? हॅलो, No, No, sir. येतं का लक्षात बघा? सो होल म्हणजे संपूर्ण आहे, सर्व आहे, सर्व अस्तित्व आहे, होल एक्झिस्टन्स. आणि ते कसं आहे? को एक्झिस्टन्स आहे, एकमेकांच्या अस्तित्वाला धरून आहे, सहअस्तित्व म्हणतोय आपण त्याला, ठीक आहे. मी त्यातलं पॉइंट वाचतो, युनिट नंबर 1चा फर्स्ट पॉइंट आय एम रिडिंग आहे. अंडरस्टँडिंग दी हार्मनी इन नेचर. निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंट मध्ये कशी लयबद्धता आणता येईल ते आपण समजून घेण्याचा इकडे प्रयत्न करणारा युनिट नंबर 4 मधला पहिला पॉइंट हा. यस, हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes. इंटर कनेक्टेडनेस. मराठीमध्ये अर्थ आहे परस्पर संबंध आहे, म्हणजे आपला प्रत्येकाशी संबंध आहे, लक्षात घ्या. समजा मी हा मोबाईल वापरत असेल, निर्जीव आहे हा मोबाईल, ठीक आहे, तरी पण ह्याचा संबंध आहे माझ्यासोबत. येतं का लक्षात बघा? विदाउट मोबाईल आय कॅनॉट वर्क.
यू कॅनॉट अटेंड दी सेशन्स. हे आपल्याला परस्पर संबंध काय आहेत हे निर्जीव सोबत सांगितलं मी. सजीवासोबत तर आपले संबंध आहेतच म्हणू आपण, ठीक आहे. बट ओनली यू शुड नॉट सपोज टू कन्सिडर वी आर एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप्स विथ ओनली ह्युमन. अलॉंग विथ ह्युमन वी आर ट्राइंग टू मेक different kinds of relationships with non-living things also. आहे सजीव आणि निर्जीव ह्या दोघांसोबत आपले संबंध आहेत. येतं का लक्षात बघा ना. त्याला इंटरकनेक्टेडनेस असं म्हणलं आहे ना. परस्पर संबंध आहेत. म्युच्युअल रिलेशनशिप्स दुसरा शब्द जर इंटरकनेक्टेडनेसला असेल तर तो म्युच्युअल रिलेशनशिप्स म्हणू. सो इंटरकनेक्टेडनेस अँड म्युच्युअल फुलफिलमेंट. म्युच्युअलचा अर्थ परस्पर असा आहे एकमेकांमध्ये, ठीक आहे. फुलफिलमेंट म्हणजे परिपूर्ती करणे, एकमेकांना आपण पूरक असणे. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर समजून घ्यायचं असेल, हजबंड अँड वाईफ हे जर रिलेशनशिप असेल तर हजबंड साठी वाईफ आणि वाईफ साठी हजबंड जे काही हे आहे एकमेकांना ते पूरक आहेत. अँड बिकॉज ऑफ धिस वी कॅन कन्सिडर देअर रिलेशनशिप. फुलफिलमेंट टेक्स प्लेस, म्युच्युअल फुलफिलमेंट टेक्स प्लेस अमंगस्ट बोथ when we are considering काय बघा ना म्युच्युअल फुलफिलमेंट. येतं का लक्षात. सिस्टर आणि ब्रदर अँड सिस्टर आहे ना, ही जर रिलेशनशिप घेतली तिकडे, जर मी नुसतंच म्हणत बसलो आहे मला एक सिस्टर आहे, पण ती सिस्टर जर मला आहे ना ब्रदर मानतच नसेल तर आपण म्हणू शकू का होती रिलेशनशिप. हॅलो. नो सर. नो सर. येतं का लक्षात बघा ना. नो सर. मी एखाद्याला फ्रेंड समजतोय ना, आणि फ्रेंडशिप दॅट रिलेशनशिप आय वॉन्ट टू एस्टॅब्लिश, बट फ्रॉम अनदर साइड यू आर नॉट ट्राइंग टू से मी आय एम ऑल्सो फ्रेंड ऑफ हिम और हर, and then I should not supposed to consider that relationship as friendship. Yes. येतं का लक्षात. येस सर. हा सर. हा, हे दोन्ही साइड कडून असलं पाहिजे ना. नातेसंबंध हे दोन्ही साइड कडून असलं पाहिजे. एका साइडने मग तिकडे बघा प्रॉब्लेम्स होतात समाजामध्ये, हिंसा होते. आपण बघतो तिकडे एकतर्फी प्रेम, एका साइडने प्रेम असतं तिकडे, मग तिकडे ते प्रॉब्लेमॅटिक आहे. लक्षात घ्या. एकतर्फी प्रेम नसावं. एकतर्फी प्रेम असेल आणि त्यात जर तुम्ही अपेक्षा ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. हा, एकतर्फी प्रेम आहे, यू आर नॉट एक्सपेक्टिंग, दॅट इज अलाउड आहे, बिकॉज यू आर नॉट हार्मिंग हिम और हर. तुम्ही तिला किंवा त्याला कसल्याच प्रकारची इजा पोहोचवणार नाहीत. येतं का लक्षात. हॅलो. येस. येस सर. येस सर. यस. यस सर. व्हेरी गुड. मग इंटरकनेक्टेडनेस अँड म्युच्युअल फुलफिलमेंट, ज्याला परस्पर संबंध आणि परस्पर परिपूर्ती म्हणू आपण, अमंग दी 4 ऑर्डर्स ऑफ नेचर. अमंग दी 4 ऑर्डर्स ऑफ दी नेचर म्हणजे त्या 4 लेवल परत एकदा लक्षात घ्यायच्या. सेल्फ, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. दीज आर दी 4 ऑर्डर्स ऑफ आवर नेचर म्हणू आहे. रिसायकलेबिलिटी म्हणजे परत वापर झाला पाहिजे. बघा आता थोडस एक वेगळं एक्झाम्पल बरं का. समजा मी मृत झालोय ना, डेड झालोय असं समजा आहे. माझी डेड झाल्यानंतर माझे फॅमिली मेंबर्स म्हणा किंवा हा समाज असेल तर तो माझ्या बॉडीला जाळणार आहे समजू आपण, ठीक आहे, किंवा पुरणार आहे. इट डिपेंड्स प्रत्येकाच्या धर्मामध्ये काय आहे, पण ह्या दोन गोष्टी मोस्टली होतात, जाळतात किंवा पुरतात. अजून काही वेगळं आहे का नाही माहित नाही मला. मग नंतर काय होतं आपल्या बॉडीचं आहे, जाळलं किंवा पुरल्यानंतर आपण नेचर मध्ये जातो तिकडे. येतं का लक्षात. निसर्गामध्ये विलीन होतो आपण. येस. हॅलो. येस सर. येस सर. मग त्यातून परत नवीन जीवाची उत्पत्ती होते म्हणू आपण. त्याला रिसायकलेबिलिटी असं वापरलेला आहे शब्द, पुनर्वापर. अँड सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःचं नियमन असलं पाहिजे इन दी नेचर. वी विल हॅव टू रेग्युलेट आवर सेल्फ. आपल्यावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे समाजाच्या प्रती, सॉरी निसर्गाच्या प्रती आहे, निसर्गाच्या प्रती.
इथे निसर्ग म्हणलं, इन नेचर आहे, निसर्गाच्या प्रती. निसर्गाचा ऱ्हास, निसर्गाचा समतोल आपण जर बिघडवत असू, इम्बॅलन्स करत असू, तर आपण त्याला पूर्णपणे जबाबदार आहोत, ही भावना इकडे यायला पाहिजे. काय अडचण? लास्ट 4 मिनिट्स आहेत आपल्याकडे. हॅलो, जाऊया फास्ट. Yes, sir. Yes, sir. अंडरस्टँडिंग एक्झिस्टन्स ॲज को एक्झिस्टन्स. मला वाटतं हे आता परत एकदा सांगायची गरज नसावी. अस्तित्व जे काही आहे त्याला सहअस्तित्वाची जोड मिळली पाहिजे. कशासाठी? ऑफ म्युच्युअली इंटरॅक्टिंग युनिट्स इन ऑल परवसिव्ह, ठीक आहे, परवसिव्ह स्पेस, सर्वव्यापी जागा, असा अर्थ आहे तिकडे आहे. आणि हे आता समजणार नाही बरं का, कारण की आपण सेल्फ लेवललाच काम नाही चालू केलेलं आहे. मग आपण ह्या सर्वव्यापी जागा म्हणजे स्पेसचा विचार तिकडे आहे. एकच ब्रह्मांड नाहीये हे, अशा हजारो गॅलेक्सीज आहेत. येतं का लक्षात? हॅलो हॅलो, येस Yes, sir. तर त्याचा पण विचार करायचा आहे आपण. त्याला सर्वव्यापी जागा म्हणलंय. आजकाल बघा आहे ना, एका गॅलेक्सी मधून दुसऱ्या गॅलेक्सी मध्ये जीव तिकडे जिवंत आहे काय, तिकडे आपण आपली वस्ती बसवू शकतोय काय ना, असा माणूस विचार करायला लागलाय. काही जण मंगळावर चाललेत. यस, म्हणजे इथलं सगळं ऱ्हास करून, येतं का लक्षात? बघा, आज आपल्याला पृथ्वी पण कमी पडली आहे म्हणू आपण. And we are thinking for another planet to exploit that planet. We are moving from Earth to another planet. हाय हेच प्लॅनेटला जपू की आपलं प्लॅनेट आहे ना पृथ्वी. तर तो विचार आहे. होलिस्टिक परसेप्शन म्हणजे समग्र समज आपल्यामध्ये यायला पाहिजे. ऑफ हार्मनी ऍट ऑल लेवल्स ऑफ एक्झिस्टन्स. यस, होलिस्टिक परसेप्शन म्हणजे समग्र समज. हा डिटेल मध्ये आपण युनिट नंबर 4 मध्ये बघूयात. मी जातोय पुढच्या स्लाइड कडे. लास्ट 3 मिनिट्स मला वाटतं संपलाय ना. व्हेरी गुड. दीज आर द टेक्स्ट बुक्स. इफ यू विल गो टू लायब्ररी, यू आस्क फॉर दीज बुक्स. Otherwise, I think I heard 200 copies are present in our library. If you want that book, you can go to library. You can ask for book for universal human values. Our notes are sufficient, and that guarantee I am giving you, and because all notes are designed by an AICTE. वरूनच आलेल्या नोट्स आहेत आपल्यापाशी, ठीक आहे. तर बुक्स जरी घेतलं तरी चालेल. अदरवाइज यू कॅन रेफर आवर बुक्स. I hope you are understanding what I want to say. And reference books also you will find, and this is the list. This is the list of reference books. टेक्स्ट बुक्स म्हणजे कसं राहतं बघा ना, सिलेबसला पकडून राहतात, त्याला आपण टेक्स्ट बुक म्हणतोय. डिफरन्स बिटवीन रेफरन्स बुक्स अँड टेक्स्ट बुक्स दॅट वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड. रेफरन्स बुक्स, इन द रेफरन्स बुक्स lot of information you will find, but in case of textbooks you will find an information related to our syllabus. सिलेबसला धरून असतात ते, त्याला टेक्स्ट बुक्स म्हणतोय आपण. बट मोस्ट ऑफ द टाइम्स इफ यू आर रेफरिंग अँड टेक्स्ट बुक्स, देन डेफिनेटली यू विल नॉट गेट द कॉन्सेप्ट्स. थरो अंडरस्टँडिंग इफ यू नीड, देन व्हॉट यू विल हॅव टू डू, यू विल हॅव टू रेफर द रेफरन्स बुक्स. आलं का लक्षात? हॅलो, दोघांमध्ये फरक? Yes, sir. Yes, sir. हा, तर इकडे आपण थांबतोय बरं का. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. नाव आय कॅन अंडरस्टँड यू ऑल्सो हॅव अन mentor-mentee session which will be that session will be conducted by your proctor teacher at 4 o'clock. So you will get an specific Zoom link for your batch. According to your batch, please participate in mentor-mentee session. So for on every Saturday, and on every Saturday 4 o'clock to 4:30, and half an hour session where mentor is guiding you and you are mentee, and ज्याला गायडन्स मिळतो तो मेंटी झाला. मेंटी can ask for different kinds of guidance, and such kind of session you can attend. Thank you very much for attending this session. Let us meet in next session.